नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर टॉपिक वाईज लेक्चर्स बघतोय। आजचा आपला टॉपिक आहे क्रीडा घडामोडी। आतापर्यंत 9 टॉपिक आपण बघितलेले आहेत। आजचा टॉपिक क्रीडा घडामोडी आहे। क्रीडा घडामोडी हा विषय, हा जो टॉपिक आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, दरवेळी एखादा तरी प्रश्न ठरलेला आहे। याच्यावर जे काही प्रश्न येतात, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या स्पर्धा असतील, ऑलिम्पिक सारख्या, आशियाई गेम्स वगैरे, किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या खेलो इंडिया स्पर्धा असेल किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असेल, अशा स्वरूपाच्या महत्त्वाच्या स्पर्धांवर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत। तसेच जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या भारतीय खेळाडूने खूप वेगळी युनिक अशी कामगिरी केलेली आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याचदा विचारलेले आहेत। तर काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत, क्रीडा घडामोडी, त्या आपण आज डिस्कस करणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न सध्या येत आहेत, बरेच विद्यार्थी कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून विचारतात की या 2025 मधले पुढची आवृत्ती कधी येणार आहे वगैरे। तर सध्या हे या वर्षीच्या 2 आवृत्त्या आपल्याला आलेल्या आहेत, 36 आणि 37वा अंक, आणि पुढचा जो 38वा अंक आहे तो ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल। तुम्ही जर नोव्हेंबर मधल्या प्रिलिमची तयारी करत असाल तर हे 3 पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आपलं इयरबुक 2025, त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे। तर प्लस त्याच्यानंतर 36वा अंक आलेला आहे आपला। 36व्या अंकामध्ये 1 डिसेंबर 2024 पासून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या घडामोडीचा समावेश आहे। आणि त्याच्यानंतर 37वा अंक सध्या मार्केटमध्ये आहे, 1 मार्च ते 10 मे दरम्यानचे घडामोडीचा त्यामध्ये समावेश आहे। आणि 11 मे पासून ते 31 जुलै पर्यंतची जे काही घडामोडी असतील ते आपल्या येणाऱ्या अंकामध्ये समाविष्ट असणार आहेत। ठीक आहे, तर आजची आपली पहिली न्यूज आहे ती राष्ट्रीय क्रीडा घडामोडी। महत्वाची न्यूज आहे, याच्यावरती प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसू शकतो। तर 38वी आवृत्ती पार पडलेली आहे। उत्तराखंड या राज्यामध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 1924 ला लाहोर या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झाली। भारतीय ऑलिम्पिक स्पर्धा असं तिला मानलं जायचं। ऑलिम्पिकच्या धर्तीवरती ही स्पर्धा भारतामध्ये सुरू करण्यात आली। लक्षात ठेवा, 38वी आवृत्ती होती आणि उत्तराखंड या राज्यामध्ये पार पडली। असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय क्रीडा घडामोडीची 38वी आवृत्ती कोणत्या राज्यामध्ये पार पडली। आधी यजमान शहर जर बघितले तर उत्तराखंड मधल्या काही वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। त्यामध्ये डेहराडून या ठिकाणी, हरिद्वार, शिवपुरी, न्यू टिहरी, नैनीताल, हल्द्वानी, रुद्रपूर आणि पिथौरागड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे। याचा कालावधी जर लक्षात घेतला तर 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे। हे महत्वाचं वाक्य आहे। 2025च्या ज्या स्पर्धेचं घोषवाक्य काय आहे, काय होतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं। तर संकल्प से शिखर तक हे घोषवाक्य किंवा त्याची थीम होती असं म्हटलं जाऊ शकतं। कायमस्वरूपी घोषवाक्य जर बघितलं, राष्ट्रीय क्रीडा घडामोडीचं कायमस्वरूपी जर घोषवाक्य बघितलं तर गेट सेट प्ले असं कायमस्वरूपी आहे। मात्र 2025च्या आवृत्तीचं 38व्या आवृत्तीचं घोषवाक्य काय आहे? संकल्प से शिखर तक हे घोषवाक्य आहे। आता शुभंकर पण बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं। तर मौली नावाचा एक पक्षी शुभंकर म्हणून निवडण्यात आला होता। मोनल सुद्धा म्हटलं जातं त्याला। हा उत्तराखंडचा राज्य प्राणी आहे। उत्तराखंडमध्ये ही स्पर्धा पार पडल्यामुळे उत्तराखंडचा राज्य पक्षी जो आहे मोनल, त्यालाच मौली असं नाव दिलेलं होतं शुभंकरचं। शुभंकर लक्षात ठेवा। आणि जे मशाल प्रज्वलित केली जाते हे स्पर्धेच्या सुरुवातीला, त्या मशालीला तेजस्विनी असं नाव देण्यात आलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। या स्पर्धेमध्ये 2 नवीन खेळांचा समावेश करण्यात आला होता, हे सुद्धा महत्वाचं आहे या ठिकाणी। मलखांब आणि योगासन हे 2 नवीन खेळ या 38व्या स्पर्धेमध्ये हे करण्यात आलेले होते। आणि एक प्रात्यक्षिक खेळ म्हणून सुद्धा 2 खेळांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता। कलारी पयट्टू आणि राफ्टिंग हे 2 खेळ त्या ठिकाणी प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आलेले होते। एकूण 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आणि सेना क्रीडा नियंत्रण मंडळाचा एक संघ अशा प्रकारचे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले
राज्य, केंद्रशासित प्रदेश वगैरे आहेत. एकूण खेळ जर बघितलं तर एकूण 34 प्रकारचे खेळ त्या ठिकाणी होते. हे महत्वाचं आहे, राजा भालिंद्र सिंग ट्रॉफी हे सेना दलाला मिळालेली आहे. म्हणजे पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान ज्या राज्यानं किंवा ज्या संघानं पटकावलेलं असतं त्याला हा ट्रॉफी दिली जाते. राजा भालिंद्र सिंग ट्रॉफी सेना दलाने पटकावलेली आहे. सर्वोत्तम राज्यांचा करंडक जर बघितलं तर महाराष्ट्राला सलग तिसऱ्यांदा हा करंडक मिळालेला आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. सर्वोत्तम राज्याचा करंडक या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला मिळालेला आहे. सेना दलाने 5व्यांदा सर्वाधिक सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावलेलं आहे. म्हणजे ज्या संघाला किंवा ज्या राज्याला सर्वाधिक सुवर्ण पदक मिळतात त्यानुसार क्रमवारी दिली जाते. महाराष्ट्राने सर्वाधिक 201 पदकं जिंकलेली होती, पण सुवर्ण पदक हे सेना दलाचे जास्त असल्यामुळं सेना दलाला विजेतं किंवा पहिलं स्थान त्या ठिकाणी देण्यात आलं. महाराष्ट्राने 201 पदकं पटकावली आहेत आणि 200 पेक्षा जास्त पदकं पटकावणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलेलं आहे. यजमान उत्तराखंडने 24 सुवर्ण पदकांसह 7वे स्थान मिळवलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी ही स्पर्धा पडली, ज्या राज्यात ही स्पर्धा पार पडली त्या राज्याने एकूण 24 सुवर्ण पदकं पटकावलेली आहेत आणि पदक तालिकेमध्ये 7वे स्थान पटकावलेले आहेत. महत्वाची न्यूज आहे, याच्यात लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या ठिकाणी पार पडली, आवृत्ती कितवी होती, याचं घोषवाक्य काय होतं, शुभंकर काय होतं हे विचारलं जाऊ शकतं. आणि हे 2 नवीन खेळ त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं हे सुद्धा लक्षात ठेवा. राजा भालिंद्र सिंग ट्रॉफी कोणत्या दलाने पटकावली तर सेना दलाने पटकावलेली आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. सर्वोत्तम राज्याचा करंडक जो आहे तो महाराष्ट्र राज्याने मिळवलेला आहे. त्यातलीच पुढची माहिती आहे पदक तालिका. पहिलं स्थान कोणी मिळवलं? सेना दलाने मिळवलेलं आहे आणि दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राने एकूण 201 पदकं पटकावलेली आहेत तर सेना दलाने 121 पटकावली. मात्र या ठिकाणी सुवर्ण पदकं जास्त असल्यामुळे सेना दलाला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. सुवर्ण पदकं 68 पटकावलेली आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकूण 54 सुवर्ण पदकं महाराष्ट्राने पटकावलेत. त्याच्यानंतर 71 रौप्य, 76 कांस्य असे एकूण 201 पदकं महाराष्ट्र राज्याने पटकावलेले आहेत. त्याच्यानंतर हरियाणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक असा राज्यांचा क्रम आहे. जर काही स्पर्धा बघितल्या तर जोडा लावायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कोणती आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा वर्ष आणि ठिकाण असं विचारलं जाऊ शकतं. तर 36वी जी आवृत्ती होती 2022 मध्ये गुजरातला पार पडली. 37वी जी आवृत्ती होती 2023 ची गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे. 38वी जी आवृत्ती आहे 2025 मध्ये उत्तराखंडमध्ये पार पडली. 39वी आवृत्ती जी आगामी आवृत्ती आहे येणारी ती मेघालय या राज्यात होणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय की आगामी जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे 2027 मध्ये ते कोणत्या राज्यामध्ये होणार आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर मेघालय असं त्याचं उत्तर असणार आहे. नागालँड, पुदुचेरी आणि सिक्कीम या राज्यांना मात्र या स्पर्धेत एकही पदक मिळालेलं नाही. शेवटचं स्थान जर बघितलं तर सिक्कीम आणि नागालँडला प्रत्येकी ही जी लाईन आहे त्या ठिकाणी नागालँड, पुदुचेरी आणि सिक्कीम यांना एकही सुवर्ण पदक मिळवता आलं नाही असं आहे. आणि शेवटचं स्थान जर बघितलं तर सिक्कीम आणि नागालँड यांना प्रत्येकी 2 कांस्य पदकं मिळालेले आहेत. म्हणजे सिक्कीम आणि नागालँड शेवटच्या स्थानी राहिलेले आहेत. महाराष्ट्राने जे पदकं जिंकलेत त्यामध्ये सर्वाधिक 35 पदकं हे ॲक्वेटिक क्रीडा प्रकारामध्ये जिंकलेले आहेत आणि सर्वाधिक 12 सुवर्ण पदकं जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारामध्ये पटकावलेले आहेत. 2023 मध्ये गोव्यात झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेलं होतं. म्हणजे याच्या पूर्वी जी स्पर्धा पार पडलेली होती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेलं होतं. आता या स्पर्धेमध्ये सेना दल अव्वल स्थानी आणि महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. पुढची न्यूज आहे आशियाई हिवाळी स्पर्धेसंदर्भात. ही स्पर्धा आहे ती चीनमध्ये पार पडली. 9वी आशियाई हिवाळी स्पर्धा 2025 चीनमधील हार्बिन या ठिकाणी पार पडलेली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये ही स्पर्धा पार पडली.
ड्रीम ऑफ विंटर लव्ह अमोंग असिया असं याचं घोषवाक्य होतं. याचं शुभंकर जर बघितले तर बिनबिन आणि निनी हे वाघ हा प्राणी त्या ठिकाणी शुभंकर म्हणून हे करण्यात आला होता. बिनबिन आणि निनी असं त्यांचं नाव होतं. एकूण 34 देश या ठिकाणी सहभागी झाले होते आणि या स्पर्धेचं आयोजन ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाद्वारे करण्यात आलेलं होतं. हार्बिन या शहरामध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा पार पडली आणि चीनचा जर विचार केला तर चीन या देशामध्ये तिसऱ्यांदा ही स्पर्धा पार पडलेली आहे. तुम्हाला सरळ ठिकाण विचारलं जाऊ शकतं की कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली, आशियाई हिवाळी स्पर्धा, तर हार्बिन हे नाव लक्षात ठेवायचं, चीन या देशामध्ये. पहिल्यांदाच भारताने राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य योजनेअंतर्गत या स्पर्धेसाठी आपल्या पथकाला पूर्णपणे निधी दिलेला आहे. पहिल्यांदाच हा पूर्णपणे निधी दिला. भारताने आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजे 59 खेळाडूंचा संघ पाठवलेला होता. मात्र एकही पदक भारताला जिंकता आलेलं नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. आगामी जी 10वी स्पर्धा आहे त्या ठिकाणी सौदी अरेबिया या ठिकाणी 2029 मध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढची जी आशियाई हिवाळी स्पर्धा 10वी आशियाई हिवाळी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर सौदी अरेबिया या ठिकाणी 2029 मध्ये पार पडणार आहे आणि पश्चिम आशियाई देशामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. पदक तालिकेचा जर विचार केला तर चीनने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. एकूण 85 पदकं चीनने जिंकली. त्याच्यानंतर कोरिया आणि जपानचा क्रमांक लागतो. ठीक आहे. पुढची न्यूज आहे अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप झालेला आहे, त्या संदर्भात आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये ही स्पर्धा पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडली? मलेशिया या देशामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. दुसरी स्पर्धा आहे. पहिली स्पर्धा 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आता दुसरी आवृत्ती त्याची पार पडलेली आहे. ICC द्वारे याचं आयोजन केलं जातं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे. ही महत्वाचं आहे. भारताने दुसऱ्यांदा याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणजे पहिली जी स्पर्धा झाली होती त्याचं सुद्धा विजेतेपद भारताने पटकावलेलं होतं. यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये जी स्पर्धा झाली त्याचं सुद्धा विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने हे विजेतेपद पटकावलं. मालिकावीर जर बघितलं, मॅन ऑफ द सिरीज म्हणून गोंगाडी त्रिशा या भारताच्या खेळाडूला मालिकावीर हा किताब देण्यात आला. एकूण 16 देशांमध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. भारताने पहिल्या आवृत्तीचे सुद्धा विजेतेपद पटकावलेले होतं. अंडर 19 महिला T20 वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने विजेतेपद पटकावलं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा, भारताने पटकावलेलं आहे. दुसऱ्यांदा ही स्पर्धा झालेली आहे. पुढचा आहे महाराष्ट्र केसरी संदर्भात. महाराष्ट्र केसरीवर बऱ्याचदा प्रश्न येतो. एक 67वी आवृत्ती पार पडली जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये. कोणत्या ठिकाणी पार पडली? अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली आणि त्याच ठिकाणी तिसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. तर विजेता लक्षात ठेवा, पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ, पुण्यातील पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांना महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद मिळालेलं आहे. त्यांनी महेंद्र गायकवाड, सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांचा पराभव केला. याचं आयोजन कोण करतं? तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलेलं आहे. लक्षात ठेवायचं, 67वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला, अशा स्वरूपाचा प्रश्न जर आला तर पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ हे उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर 1961 साली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेद्वारे आयोजित केली जातं. सर्वाधिक विजय जे आहे ते दोन पैलवानांनी मिळवलेला आहे. नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी प्रत्येकी 3 वेळा त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आता मागील काही विजेते जर बघितले तर 2019ला जी 63वी स्पर्धा पार पडली होती तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी जिंकलेली. 2022 मध्ये 64व्या स्पर्धेचं विजेतेपद पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचे यांनी पटकावलेलं होतं. 65वी स्पर्धा 2023 मध्ये पार पडली. शिवराज राक्षे पुण्यातील त्यांनी ते विजेतेपद पटकावलेलं आहे. जी 66वी स्पर्धा झालेली आहे
ती सुद्धा 2023 मध्येच पार पडली. सिकंदर शेख वाशिमच्या सिकंदर शेख यांनी जिंकलेली आहे. हे नाव लक्षात ठेवा. यावर्षी ते विजेते कोण आहेत? 67व्या स्पर्धेचे पृथ्वीराज मोहोळ हे विजेते आहेत. पुढची आहे न्यूज इंडिया ओपन 2023 बॅडमिंटन स्पर्धेसंदर्भात आहे. 2025 इंडिया ओपन 2025 जानेवारी 2025 मध्ये ही स्पर्धा पार पडली. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. 22वी आवृत्ती होती आणि 1963 मध्ये याची सुरुवात झालेली आहे. पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? व्हिक्टर ॲक्सेलसन. डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसनने पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि महिला एकेरीचं विजेतेपद अन से यंग या दक्षिण कोरियाचे खेळाडू आहेत, त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. इंडिया ओपन 2025 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी आणि महिला एकेरी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे दोन नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. व्हिक्टर ॲक्सेलसन डेन्मार्कचा खेळाडू आहे आणि महिला अन से यंग दक्षिण कोरियाच्या आहेत, त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. हे महत्वाचं आहे. खो खो वर्ल्ड कप 2025 पहिल्यांदाच याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे महत्वाची न्यूज आहे. खो खो वर्ल्ड कप 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली ही स्पर्धा हे महत्वाचं आहे. इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी पहिला खो खो वर्ल्ड कप पार पडलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सुधांशु मित्तल खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांनी त्याचं उद्घाटन केलं. आणि दोन्ही पुरुष विजेता आणि महिला विजेता म्हणजे पुरुषांचं आणि महिलांचं हे दोन्ही विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे आणि दोन्ही वेळा नेपाळ या देशालाच पराभव केला, हे महत्वाचं आहे. म्हणजे खो खो वर्ल्ड कप 2025 मध्ये पुरुष संघाचं विजेतेपद सुद्धा भारताने जिंकलेलं आहे आणि महिला संघांचं विजेतेपद सुद्धा भारताने जिंकलेलं आहे. आणि दोन्ही संघाने नेपाळ या संघाला पराभूत केलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये एकूण 12 खेळाडू असतात, त्यापैकी 9 खेळाडू सामन्यादरम्यान मैदानामध्ये असतात. भारताच्या पुरुष संघाचे नेतृत्व प्रतीक वायकर यांनी केलेलं आहे आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियंका इंगळे यांनी केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, हा पहिला वर्ल्ड कप होता खो खोचा. तो कोणत्या ठिकाणी पार पडला? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. विजेतेपद कोणी पटकावलं? महिला संघाचं सुद्धा भारतानेच पटकावलंय आणि पुरुष संघांचं सुद्धा भारतानेच विजेतेपद पटकावलंय, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे विजय हजारे ट्रॉफी संदर्भात. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 ही क्रिकेट स्पर्धा आहे. वार्षिक लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा आहे भारताची. 32वी आवृत्ती त्याची पार पडलेली आहे. 21 डिसेंबर 2024 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान. विजय हजारे ट्रॉफीला 1993-94 मध्ये सुरुवात झालेली. याचं विजेतेपद मात्र कर्नाटकने पटकावलेलं आहे. एकूण 5व्यांदा कर्नाटक या संघाने विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं, हे विसरायचं नाही. त्यांनी विदर्भ या संघाला पराभूत केला. मालिकावीर जो आहे तो करुण नायर, विदर्भ या संघाचा करुण नायर याला मालिकावीर घोषित करण्यात आलं. एकूण 38 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. बीसीसीआय द्वारे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. कर्नाटकने सर्वाधिक 5 विजेतेपद पटकावणाऱ्या तामिळनाडू या राज्याची बरोबरी केलेली आहे. सरळ याच्यावरती प्रश्न आलाच तर डायरेक्ट विजेतेपद कोणी पटकावलं या स्वरूपाचा प्रश्न येईल, त्यामुळं कर्नाटकने पटकावलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे फुटबॉल ट्रॉफी. संतोष ट्रॉफी 2024-25 या सीझन संदर्भात भारतातील वरिष्ठ फुटबॉल स्पर्धा आहे. ही 78वी आवृत्ती होती. 1941 ला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता जी पार पडली 24-25 मध्ये ती 78वी आवृत्ती होती. त्याचे विजेतेपद कोणी पटकावले? पश्चिम बंगाल या संघाने पटकावलेलं आहे. विक्रमी 33व्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पश्चिम बंगाल यांनी पटकावलेलं आहे. त्यांनी केरळ संघाचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे आणि ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये पार पडली. अंतिम सामना तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी पार पडलेला आहे आणि याचं आयोजन जे आहे ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघद्वारे केलं जातं. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल की कोणत्या संघाने ह्या 2024-25च्या संतोष ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं आहे, तर पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर असणार आहे.
पुढची न्यूज आहे काम्या कार्तिकेयन यांच्या संदर्भात. 17 वर्षीय काम्या कार्तिकेयन यांनी 7 खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला ठरलेली आहे. तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की 7 खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला कोणती? तर काम्या कार्तिकेयन असा आहे. जे आपले 7 खंड आहेत पृथ्वीवरची, प्रत्येक खंडामधलं जे सर्वोच्च शिखर आहे ते प्रत्येक सर्वोच्च शिखर त्यांनी सर केलेलं आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी अंटार्क्टिकामधील माउंट व्हिन्सेंट या शिखरावर पोहोचून 7 समिट हे चॅलेंज तिने पूर्ण केलेले आहे. अंटार्क्टिकामधील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? माउंट व्हिन्सेंट हे शिखर डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी सर केलेलं आहे. मुंबईतील विद्यार्थिनी, नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये 12वीची विद्यार्थिनी आहे. काम्या कार्तिकेयन कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या शहरातील आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा मुंबईतील आहे ते लक्षात ठेवा. वयाच्या 16व्या वर्षी ती नेपाळकडून माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी बनली होती. त्याच्यानंतर 2021 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी सर केलेले शिखर जर बघितले, आता हे जे खंड आहेत 7 खंड, त्याच्यातले सर्वोच्च शिखर अशा स्वरूपात सुद्धा जिओग्राफीच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वाचं आहे. माउंट किलिमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. माउंट एल्ब्रस युरोपमधील आहे. माउंट कोसियुस्को ऑस्ट्रेलिया, माउंट अकोन्कागुआ दक्षिण अमेरिका, माउंट डेनाली उत्तर अमेरिका, माउंट एव्हरेस्ट आशिया. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे आणि माउंट व्हिन्सेंट हे अंटार्क्टिका. असे एकूण 7 सर्वोच्च शिखर सर करणारी काम्या कार्तिकेयन हे सर्वात तरुण ठरली आहे. 17व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली, लक्षात ठेवा. पुढचं आहे कोनेरू हम्पीला जलद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं आहे. पहिली भारतीय ग्रँड मास्टर आहे हे लक्षात ठेवा. कोनेरू हम्पी या पहिल्या भारतीय महिला ग्रँड मास्टर आहेत. डिसेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्क येथे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. त्यांनी इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला पराभूत केले आणि बुद्धिबळातील सुपरमॉम अशी त्यांना उपाधी दिली जातं, त्या नावाने त्या ओळखल्या जातात. दुसऱ्यांदा त्यांनी ही स्पर्धा जिंकली, हे सुद्धा लाईन महत्वाची आहे. यापूर्वी 2019 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी मिळवलेलं होतं. ही स्पर्धा 2 वेळा जिंकणारी हम्पी दुसरी खेळाडू आहे. याच्यापूर्वी ही कामगिरी चीनच्या व्या जू वेंजुन यांनी केलेली आहे. 1987 मध्ये आंध्र प्रदेशातील गुडीवाडा येथे त्यांचा जन्म झाला. अर्जुन पुरस्कार 2003 ला मिळालेला आहे. पद्मश्री मिळालाय 2007 ला. BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2021 ला मिळालेला आहे. ठीक आहे. पुढची आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 ही क्रिकेटची स्पर्धा आहे. वार्षिक भारतीय T20 क्रिकेट स्पर्धा आहे. 17वी आवृत्ती नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये पार पडली. 2006-07 ला या स्पर्धेला सुरुवात झाली. 17वी आवृत्ती आता पार पडलेली आहे. अंतिम सामना बेंगळुरू या ठिकाणी पार पडला. विजेता कोण आहे? मुंबई. दुसऱ्यांदा मुंबईने विजेतेपद पटकावलेलं आहे. याच्यापूर्वी 2022 मध्ये विजेतेपद मुंबईने पटकावलेलं होतं. मध्य प्रदेशला हरवून मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे, हे लक्षात ठेवा. मालिकावीर अजिंक्य रहाणे, सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणे, सर्वाधिक विकेट्स जगजित सिंग आणि मुंबई या संघाचा कप्तान श्रेयस अय्यर होता, हे सुद्धा लक्षात ठेवा. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 या हंगामाचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले अशा स्वरूपात जर प्रश्न आला तर मुंबई हे नाव लक्षात ठेवायचंय. मुंबई या संघाने त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढची न्यूज आहे आपली आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2025 संदर्भात. 20वी आवृत्ती होती. 1987 ला त्याची सुरुवात झाली. नवी दिल्ली या ठिकाणी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप पार पडलेली आहे. ठिकाण विचारलं जाऊ शकतं 2024 ची आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी पार पडली.
तर नवी दिल्ली नाव लक्षात ठेवा. डिसेंबर 2024 मध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे, तर जपान या देशाने दुसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यांनी दक्षिण कोरिया या देशाचा पराभव केला आणि या स्पर्धेमध्ये भारताचे जे स्थान होतं ते 6वे स्थान होते. आतापर्यंत भारताचं या स्पर्धेतलं ते सर्वोच्च स्थान आहे. म्हणजे 2024च्या आवृत्तीमध्ये भारताने 6वे स्थान मिळवलेलं आहे. ही स्पर्धा कझाकिस्तानमधील आल्माटी या ठिकाणी होणार होती, मात्र ती भारतामध्ये घेण्यात आली. हा बदल सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये विजेतेपद कोणी पटकावलं, तर जपानने पटकावलेलं आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीला झाली. कझाकिस्तानमधील आल्माटी येथे होणार होती, मात्र भारतात ती घेण्यात आली. पुढची न्यूज आहे अंडर-19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेबद्दल आहे. अंडर-19 आशिया कप 2024 याचं विजेतेपद बांगलादेशने मिळवलेलं आहे. दुसऱ्यांदा बांगलादेशने याचं विजेतेपद मिळवलं. उपविजेता संघ जो होता तो भारत होता. म्हणजे भारताला हरवून बांगलादेशने अंडर-19 आशिया कप या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. 11वी आवृत्ती होती. याची सुरुवात 1989 ला झाली आणि कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली, तर संयुक्त अरब अमिराती किंवा UAE या नावाने सुद्धा आपण ओळखतो. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 ला ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि आशियाई क्रिकेट परिषद त्याचं आयोजन करतं. सर्वाधिक वेळा म्हणजे भारताने 8 वेळा ही स्पर्धा जिंकली. तुम्हाला विजेता विचारला जाऊ शकतो, तर लक्षात ठेवा बांगलादेशने अंडर-19 आशिया कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ही न्यूज महत्वाची आहे. डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे आणि जगातील सर्वात तरुण ठरलेला आहे. त्यामुळं फार महत्वाचे आहे. याच्यावरती तुम्हाला नक्कीच येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न दिसेल. भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेश याने 12 डिसेंबर 2024 रोजी चीनच्या डिंग लिरेनवर मात करत विश्व विजेतेपद पटकावलेले आहे आणि तो इतिहासातील 18वा विश्वविजेता ठरलेला आहे. सिंगापूरमधील सेंटोसा बेटावर ही स्पर्धा झाली. 2 आशियाई देशांमधला हा पहिलाच वर्ल्ड कप चॅम्पियनशिप अंतिम सामना होता. चीन आणि भारतामध्ये हा पार पडला. चीनच्या डिंग लिरेन यांना पराभूत करून डी गुकेशने विजेतेपद मिळवलेलं आहे. यासह गुकेश सर्वात तरुण म्हणजे वयाच्या 18 वर्ष 6 महिने आणि 14व्या दिवशी त्याने विजेतेपद पटकावलेलं आहे. सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. जगातील सर्वात तरुण, हे लक्षात ठेवा. त्यांनी रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह यांचा पराभव म्हणजे यांचा विक्रम मोडलेला आहे. कास्पारोव्हने 1985 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी हा पराक्रम केलेला होता. मात्र गुकेशने 18 वर्ष 6 महिने आणि 14व्या दिवशी हा पराक्रम केलेला आहे. विश्वनाथ आनंद आणि डिंग लिरेन नंतर विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा हा केवळ 3रा आशियाई व्यक्ती आहे. म्हणजे आशिया खंडातील एक 3रा खेळाडू आहे ज्याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. विश्व चॅम्पियनशिप किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप चेसची जिंकलेली आहे. त्याच्यामध्ये भारताच्या विश्वनाथ आनंदने यापूर्वी ही कामगिरी केली. त्याच्यानंतर चीनच्या डिंग लिरेन यांनी ही कामगिरी केलेली आहे. आणि विश्वनाथ आनंद यांच्या नंतर ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा 2रा भारतीय ठरलेला आहे. यापूर्वी 2010 मध्ये विश्वनाथ आनंदने बल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोव याच्यावरती मात करून हे विजेतेपद पटकावलेलं होतं. महत्वाचं आहे, जागतिक स्तरावर चॅम्पियनशिप जिंकणारा आशियातील 3रा खेळाडू आहे आणि सर्वात तरुण आहे. ही सगळी माहिती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 1 लाइनर स्वरूपात किंवा मल्टी लाइनर स्वरूपात विचारली जाऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवायचंय. थोडक्यात माहिती जर बघितली तर 29 मे 2006 रोजी चेन्नई या ठिकाणी जन्म झालेला आहे. मूळ राज्य कुठलं असं विचारलं जाऊ शकतं. गुकेश डोम्माराजू असं पूर्ण नाव आहे. डी गुकेश या नावानेच प्रसिद्ध आहे. तामिळनाडू या राज्याचा खेळाडू आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2019 मध्ये ग्रँड मास्टर हा किताब त्यांनी पटकावलेला आहे. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब सुद्धा पटकावलेला आहे. तो सर्वात तरुण भारतीय
बुद्धिबळ ग्रँडमास्टर सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता 2025 मध्ये खेलरत्न सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. 2025 चा खेलरत्न पुरस्कार सुद्धा डी गुकेश यांना मिळालेला आहे. पुढची न्यूज आहे आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 संदर्भात. ही न्यूज रिपीट झालेली या ठिकाणी आपण मागे बघितलेलीच आहे. स्क्रीनशॉट चुकून मी डबल 2 वेळा घेतलेला असेल. मागे बघितली ही माहिती. पुढची बघूयात. अंडर 19 आशिया कप, हा हे सुद्धा रिपीट झालेला आहे. चुकून स्क्रीनशॉट तो पडलेला आहे त्या ठिकाणी. पुढची माहिती बघूयात. ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप, ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप 2024 संदर्भात पुढची न्यूज आहे. 43वी ही स्पर्धा अलीगड उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडली नोव्हेंबर 2024 मध्ये. ठीक आहे. ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली असं विचारलं जाऊ शकतं. तर अलीगड या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि हे महत्वाचं आहे, त्याचं महिला विजेतेपद आणि पुरुष विजेतेपद महाराष्ट्र या राज्याने जिंकलेलं आहे. आणि याचं आयोजन खो खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे झालेलं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. आशिया कप ज्युनियर हॉकी म्हणजे अंडर 21 21 वर्षाखालील फील्ड हॉकी चॅम्पियनशिप आहे ही. त्याचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. 5व्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद भारताने पटकावलं. पाकिस्तानचा त्या ठिकाणी भारताने पराभव केला आणि जपान 3ऱ्या स्थानी आहे. 10वी आवृत्ती होती. 1988 ला या स्पर्धेला सुरुवात झाली. मस्कत या ठिकाणी ही स्पर्धा झाली, हे लक्षात ठेवा. ओमान मधील मस्कत नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी पार पडली. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 ला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आशियाई हॉकी महासंघाने त्याचं विजेतेपद पटकावलंय. भारताने एकूण 5व्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. याच्यापूर्वी 2004, 2008, 2015, 2023 आणि 2024 असं विजेतेपद पटकावलेलं होतं. तुम्हाला प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो, आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धा 2024चं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं? तर भारत या देशाने पटकावलेलं आहे. आणि कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली? तर मस्कत या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. आता आपली संक्षिप्त क्रीडा घडामोडीला सुरुवात झालेली आहे. काही महत्वाच्या संक्षिप्त घडामोडी आपण या ठिकाणी बघतोय. पहिला आहे विराट कोहली यांचा एक विक्रम झालेला आहे, त्या संदर्भात आहे. 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 14,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज ठरलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की 14,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज कोणता? तर विराट कोहली हे त्यांचं उत्तर असणार आहे. 51वे ओडीआय शतक सुद्धा त्यांनी या सामन्यामध्ये केलेला आहे. 287 डावांमध्ये हा विक्रम करून सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाला त्यांनी मागे टाकलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचा आहे ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी संदर्भात. पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली. चंद्रपूरच्या शुभम सिद्धनाळे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेतील पहिला महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी हा किताब कोणी पटकावला? तर चंद्रपूरच्या शुभम सिद्धनाळे यांनी हा किताब पटकावलेला आहे, लक्षात ठेवा. पुण्यातील लोणीकंद या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली फेब्रुवारी 2025 मध्ये. आणि 130 किलो वजनी गटात सिद्धनाळेने कोल्हापूरच्या रोहन रंडे यांना पराभूत केलेलं आहे. ठीक आहे. परत क्रिकेटचीच बातमी आहे पुढची. मोहम्मद शमी संदर्भात 20 फेब्रुवारी 2025 रोजी दुबई या ठिकाणी बांगलादेश विरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वात जलद 200 एकदिवसीय विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. सर्वात जलद 200 ओडीआय मध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज कोणता, असा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मोहम्मद शमी हा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडलेली, त्याच्यामध्ये बांगलादेश विरुद्ध जो सामना होता त्यामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. 104 सामन्यामध्ये
त्याने ही कामगिरी करून यापूर्वीचा कोणाचा विक्रम मोडला? अजित आगरकर यांचा 133 सामन्यांचा विक्रम मोडलेला आहे. अजित आगरकरने 133 सामन्यामध्ये सर्वात म्हणजे 200 विकेट्सचा टप्पा गाठलेला होता. तर आता त्याचा विक्रम मोहम्मद शमी यांनी मोडलेला आहे. आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा मोहम्मद शमी हा 8वा भारतीय ठरलेला आहे. पंकज अडवाणी 14व्यांदा आशियाई विजेता ठरलेला आहे. ही सुद्धा न्यूज महत्वाची आहे. भारताच्या पंकज अडवाणीने 14व्यांदा दोहा आशियाई स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. दोहा या ठिकाणी जी आशियाई स्नूकर स्पर्धा पार पडलेली आहे. बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे की पंकज अडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत, हे लक्षात ठेवा. सर्वाधिक 14व्यांदा त्यांनी आशियाई स्पर्धा जिंकलेली आहे. फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या आशियाई स्नूकर स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये इराणच्या आमिर सारखोशचा पंकज अडवाणीने पराभव केलेला आहे. त्याच्याकडे आता 5 आशियाई स्नूकर जेतेपद आणि 9 आशियाई बिलियर्ड्स जेतेपद असे एकूण 14 आशियाई स्पर्धेचे विजेतेपद आहेत. जी कमलिनी यांच्या संदर्भात पुढची न्यूज आहे. महत्वाची न्यूज आहे. भारताच्या 19 वर्षाखालील T20 वर्ल्ड कप विजेत्या संघाची सदस्य जी कमलिनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी महिला प्रीमियर लीग म्हणजे WPL मध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरलेली आहे. जी IPLच्या धर्तीवरती WPL या खेळाचं या स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्याला महिला प्रीमियर लीग म्हणतात. त्यामध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोणती असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर जी कमलिनी असं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 16 वर्ष 213व्या दिवशी त्यांनी या स्पर्धेमध्ये पदार्पण केलेलं आहे. वडोदरा येथे गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातून त्यांनी पदार्पण केलेलं आहे. या ठिकाणी मुंबई हा शब्द राहिलेला आहे. मुंबई इंडियन्स या संघातून पदार्पण केलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, जी कमलिनी आणि सर्वात तरुण खेळाडू पदार्पण करणारी. पुढचा आहे जेकब किप्लिमो यांचा एक जागतिक विक्रम त्यांनी केलेला आहे. त्या संदर्भात फेब्रुवारी 2025 रोजी बार्सिलोना हाफ मॅरेथॉन मध्ये त्यांनी हा विक्रम केला. युगांडाच्या जेकब किप्लिमो यांनी 56.42 अशी वेळ नोंदवून हाफ मॅरेथॉनचा विश्व विक्रम मोडलेला आहे. जागतिक म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. युगांडाचा खेळाडू आहे, हे लक्षात ठेवा. नाव आहे जेकब किप्लिमो आणि 56 मिनिटे 42 सेकंद अशी त्यांनी वेळ नोंदवलेली आहे. हाफ मॅरेथॉनचा हा विश्व विक्रम त्यांनी मोडलेला आहे. बार्सिलोना या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली होती यापूर्वी. तसेच पुढचं काय, 57 मिनिटाचा अडथळा पार करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे. म्हणजे 57 मिनिटापेक्षा कमी वेळ देणारा तो पहिला खेळाडू ठरला, हे सुद्धा महत्वाचं आहे. यामिक केजेलचा मागील जागतिक विक्रम त्याने मोडलेला आहे 48 सेकंदांनी, हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो संदर्भात पुढची न्यूज आहे. स्पोर्टिको वेबसाईट नुसार क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी कोणता खेळाडू आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हे नाव लक्षात ठेवा. 2024 मधील त्याचं एकूण उत्पन्न $260 दशलक्ष होतं. पहिल्या 100 मध्ये एकही महिला नाही. गोल्डन स्टेट वॉरियर्स या संघाचा फुटबॉलपटू स्टीफन करी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकाचं महत्वाचं आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. शोहेली अख्तर यांच्यावर बंदी घातलेली आहे, हे सुद्धा महत्वाची न्यूज आहे. बांगलादेशची क्रिकेटपटू आहे शोहेली अख्तर. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCने बंदी घातलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. त्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. पहिली महिला क्रिकेटपटू, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातलेली पहिली
महिला क्रिकेटपटू कोणती असं विचारलं जाऊ शकतं. तर शोहेली अख्तर आहे किंवा ती कोणत्या देशाची आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर बांगलादेश, या देश विसरू नका, बांगलादेश, आणि सोहेली अख्तर हे नाव सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. 2023च्या महिला T20 विश्व वर्ल्ड कप दरम्यान सामने फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर हे करण्यात आलं, दोषी ठरवण्यात आलेलं होतं. शोहेली ऑफ स्पिनर गोलंदाज असून तिच्या 5 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. की 5 वर्षाची बंदी घालण्यात आली आणि ते गोलंदाज आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं महत्वाचं आहे, जी चॅम्पियन्स ट्रॉफी दुबई ह्याच्यामध्ये UAE मध्ये पार पडली, त्याचं शिखर धवनला राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली होती. भारतीय क्रिकेटपटू आहे शिखर धवन. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी राजदूत म्हणून शिखर धवनची नेमणूक करण्यात आली. आणि सरफराज अहमद पाकिस्तान, सेन वॉटसन ऑस्ट्रेलिया आणि टीम सौदी न्यूझीलंड यांची सुद्धा त्या ठिकाणी राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली. भारतीय मात्र एकच नाव आहे त्या ठिकाणी, शिखर धवन. शिखर धवन, सरफराज अहमद पाकिस्तान, सेन वॉटसन ऑस्ट्रेलिया, टीम सौदी न्यूझीलंड अशा 4 जणांची त्या ठिकाणी राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली. स्पर्धा कोणती होती? ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, हे लक्षात ठेवा. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान पाकिस्तान आणि दुबई या ठिकाणी झालेली आहे, पार पडलेली आहे. काही सामने पाकिस्तान या ठिकाणी पार पडले. भारताचा त्या ठिकाणी जायला विरोध होता, त्याच्यामुळे काही सामने दुबई या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. मूळ यजमान कोण होता या स्पर्धेचा? तर पाकिस्तान हा मूळ यजमान होता. ठीक आहे. पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा मेघालयमध्ये होणार आहे. हे आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघत असताना पाहिलेलंच आहे. 2027 ची पुढची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? मेघालय या राज्यामध्ये होणार आहे. 39वी ती आवृत्ती असेल आणि मेघालय या राज्यामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडणार आहे. पुढची सुद्धा क्रिकेट संदर्भात न्यूज आहे. रोहित शर्माचा विक्रम झालेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कटक, ओडिशामधील कटक या ठिकाणी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा फलंदाज व पहिला भारतीय ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ODI मॅचेसमध्ये सर्वाधिक षटक मारणारा दुसरा व्यक्ती कोण? तर रोहित शर्मा, आणि पहिला भारतीय ठरलेला आहे. त्याने 259 सामन्यांमध्ये 332 षटकार मारलेले आहेत आणि 351 षटकारांसह शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा अव्वल स्थानावर आहे. शाहिद आफ्रिदी नंतर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरा भारतीय म्हणजे दुसरा खेळाडू ठरलेला आहे. पुढची न्यूज आहे मॅथ्यू ब्रिड्स्केचा विक्रम. 10 फेब्रुवारी 2025 रोजी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर मॅथ्यू ब्रिड्स्के यांनी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला ODI या एक दिवसीय सामन्यामध्ये पदार्पणात म्हणजे पहिल्यांदाच खेळत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला असं विचारलं जाऊ शकतं. तर मॅथ्यू ब्रिड्स्के असं नाव आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, हे लक्षात ठेवा. ही सुद्धा महत्वाची न्यूज आहे. ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स, पहिले ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स 2027 मध्ये सौदी अरेबियातील रियाध या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच ई स्पोर्ट्स गेमचं ऑलिम्पिक होणार आहे 2027 मध्ये. कोणत्या ठिकाणी होणार आहे हे लक्षात ठेवायचंय. रियाध या शहरामध्ये, सौदी अरेबियातील रियाध या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 11 फेब्रुवारी 2025 रोजी घोषणा केली. म्हणजे या स्पर्धेचं आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच करणार आहे. जे उन्हाळी ऑलिम्पिक किंवा हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करते तीच समिती ई स्पोर्ट्स गेम्सचं ऑलिम्पिक आयोजित करणार आहे. पहिल्या आवृत्तीत कोणते खेळ असतील हे निश्चित करण्यासाठी 6 सदस्यांची समिती सुद्धा त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. मात्र हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे,
पहिलं ई स्पोर्ट्स ऑलिम्पिक 2027 ला होणार आहे. कोणत्या देशात होणार आहे? सौदी अरेबियात होणार आहे. कोणत्या शहरात होणार आहे? तर रियाध या शहरात होणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे सुदेशना ठरली सर्वात वेगवान धावपटू. जी 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडलेली आहे, त्याच्यामध्ये 100 मीटरची जी स्पर्धा पार होती, म्हणजे धावण्याची शर्यत होती, त्याच्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. साताऱ्याची खेळाडू आहे ती सुदेशना शिवनकर. 8 फेब्रुवारी 2025 रोजी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सर्वात वेगवान महिला धावपटू ठरण्याचा मान मिळवलेला आहे. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने 10.76 सेकंदात ही शर्यत जिंकलेली आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या कविता पंड्याने 2001 मध्ये पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये याचं सुवर्ण पदक पटकावलेलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या सुदेशना शिवनकरने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढची न्यूज आहे सिमोना हॅलेप यांनी निवृत्ती जाहीर केली. त्या संदर्भात रुमानियाच्या टेनिसपटू आहेत. रुमानियाच्या 33 वर्षीय टेनिसपटू सिमोना हॅलेप यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केली. सिमोनाने 2018 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2019 मध्ये विम्बल्डन या ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत. फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ह्या 2 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. रुमानियाची खेळाडू आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्ती जाहीर केलेल्या सिमोना हॅलेप कोणत्या देशाच्या आहेत? तर रुमानिया या देशाच्या आहेत. आणि 2 ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या 4 होतात वर्षातून, त्याच्यामधली त्यांनी 2018 मध्ये फ्रेंच आणि 2019 मध्ये विम्बल्डन या 2 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या आहेत. 2018च्या ऑस्ट्रेलियन ओपन, 2014-17च्या फ्रेंच ओपन मध्ये उपविजेते पदावर त्यांना समाधान मानावं लागलं. उत्तेजक द्रव्य पदार्थाचे सेवन केल्याबद्दल बंदीही त्यांच्यावर घालण्यात आली होती. 2017 मध्ये WTA क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल क्रमांकावर आलेले आहेत, म्हणजे WTAच्या क्रमवारीत अव्वल स्थान सुद्धा त्यांनी पटकावलेलं होतं. पुढचं आहे, ही एक लाईन महत्वाची आहे. ग्रामीण लीग सुरू करणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. बिहार हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय. सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कुठलं? तर बिहार असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ते जोहर इंटरनॅशनल ओपन चेस स्पर्धा, हे बुद्धिबळ स्पर्धेसंदर्भात आहे. जानेवारी 2025 मध्ये तमिळनाडूच्या इनियन पन्नीर सेल्वम यांनी मलेशियातील जोहर बहरू येथील फेअरव्ह्यू इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित 9व्या जोहर इंटरनॅशनल ओपन चेस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. 9व्या जोहर इंटरनॅशनल ओपन चेस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले, अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. तर इनियन पेनिर सेल्वम असं त्यांचं नाव आहे. तामिळनाडूचा खेळाडू आहे आणि कोणत्या ठिकाणी पार पडली? मलेशियामध्ये जोहर बहरू या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. पुढची न्यूज आहे महिला इंडिया हॉकी लीग संदर्भात. ओडिशा वॉरियर्स यांनी पहिल्या महिला हॉकी लीग स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. वेगवेगळ्या लीग स्पर्धा जे भारतात होतात त्यापैकी पहिल्यांदाच महिलांची हॉकी लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि पहिल्या स्पर्धेचं विजेतेपद ओडिशा वॉरियर्स या संघाने जिंकलेलं आहे. प्रश्न विचारला जाईल पहिल्या महिला इंडिया हॉकी लीग स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर ओडिशा वॉरियर्स. लक्षात ठेवा, जानेवारी 2025 मध्ये झारखंडमधील रांची या ठिकाणी अंतिम सामना पार पडला. त्यांनी सुरमा हॉकी क्लबचा पराभव केलेला आहे. ओडिशा वॉरियर्सनी सुरमा हॉकी क्लबचा हे केलेला आहे पराभव. पुढची न्यूज आहे क्रिकेट संदर्भात. तिलक वर्मा यांचा जागतिक विक्रम झालेला आहे. चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंड विरुद्धच्या नाबाद 72 धावांच्या खेळीतून तिलक वर्माने विश्व विक्रम केलेला आहे. T20 मध्ये बाद न होता सर्वाधिक 318 धावा करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. म्हणजे सलग बाद न होता 318 एकूण धावा करण्याचा विक्रम जागतिक स्तरावर केलेला आहे.
न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमनचा 271 धावांचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. तिलक वर्मा हे नाव लक्षात ठेवा. पुढची महत्वाची आहे ऑस्ट्रेलियन ओपन या संदर्भात. ग्रँड स्लॅम स्पर्धेवरती बरेचदा प्रश्न विचारले जातात. आता रिसेंटली झालेल्या एका परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 ही जी स्पर्धा आहे, इटलीच्या जानिक सिनर हे नाव लक्षात ठेवायचं. इटलीच्या जानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर इटलीच्या जानिक सिनरनं पटकावलेलं आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर इवेरेव याचा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. जानिक सिनरचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे सलग दुसरे आणि एकूणात तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. 2024 मध्ये अमेरिका ओपन ही स्पर्धा सुद्धा जिंकलेली होती. नंतर महिला एकेरी संदर्भात आहे ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचीच. अमेरिकेच्या मॅडिसन कीज या खेळाडूने 25 जानेवारी 2025 रोजी बेलारुसच्या अरिना सबालेन्का यांच्यावरती मात करून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि त्यांचं हे कारकिर्दीतील पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धा 2025. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या माहितीनुसार भारत 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे. 2025च्या फिडे वर्ल्ड कपचं आयोजन कोणता देश करणार आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतामध्ये ही स्पर्धा होणार आहे. यापूर्वी 2002 मध्ये भारताने हैदराबाद या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. 2002 मध्ये हैदराबादमध्ये पार पडलेली होती. आता 2025 ची जी आवृत्ती आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ती सुद्धा भारतामध्ये होणार आहे. पुढची न्यूज आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम. त्यामध्ये वर्ल्ड कपचा विजेता माजी कर्णधार मायकेल क्लार्क ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा 64वा खेळाडू ठरलेला आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आहे मायकेल क्लार्क, हे नाव लक्षात ठेवा. आलाच प्रश्न तर ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा 64वा खेळाडू कोणता असं विचारलं जाऊ शकतं. मायकेल क्लार्क असं नाव आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेसंदर्भात पुढचं न्यूज आहे. 27 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय रक्षा विद्यापीठात पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद पार पडली, हे लक्षात ठेवा. पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली असं विचारलं जाऊ शकतं. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. मुंबई मॅरेथॉनवर याच्यापूर्वी प्रश्न एक वेळा विचारलेला होता. विजेते जे व्यक्ती होते, खेळाडू होते, त्यांचा देश विचारलेला होता. आता जी मुंबईची 2025 ची मॅरेथॉन पार पडलेली आहे त्याच्यामध्ये इरिट्रियाच्या धावपटूने विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याचं नाव आहे बेरेहाने तेस्फी यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. 2 तास 11 मिनिटे 44 सेकंदात 42.195 किलोमीटरचं अंतर त्यांनी कापलेलं आहे. दुसरे स्थान सुद्धा इरिट्रियाच्याच खेळाडूने पटकावले. मेरहावी केसेते असं त्यांचं नाव आहे. भारताच्या गटामध्ये म्हणजे भारतीय गटामध्ये अनिश थापाने विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि ओव्हरऑल विजेतेपद कोणी मिळवलं? इरिट्रियाच्या बेरहाने तेस्फी यांनी मिळवलेलं आहे. पुढची न्यूज आहे स्मृती मानधना यांच्या संदर्भात आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू आहेत. महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक दिवसीय आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारी भारतीय महिला ठरलेली आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक दिवसीय आंतरराष्ट्रीय शतक झळकवणारी भारतीय महिला कोणती? तर त्याचं नाव आहे स्मृती मानधना. 15 जानेवारी 2025 रोजी आयर्लंड विरोधात 70 चेंडूमध्ये त्यांनी ही कामगिरी केली. याच्यापूर्वी हरमनप्रीत कौरचा त्यांनी विक्रम मोडलेला आहे 87 चेंडूचा.
हरमनप्रीत कौरचा विक्रम स्मृती मानधना यांनी मोडलेला आहे. पुढे नोवाक जोकोविच टेनिसपटू, प्रसिद्ध टेनिसपटू आहेत, त्यांच्या संदर्भात न्यूज आहे. सर्बियाचा टेनिसपटू आहे नोवाक जोकोविचने 15 जानेवारी 2025 रोजी ग्रँड स्लॅम मध्ये सर्वाधिक 430 सामने खेळण्याचा विक्रम केलेला आहे. ग्रँड स्लॅम मध्ये सर्वाधिक 430 सामने खेळण्याचा विक्रम कोणी केला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नोवाक जोकोविच, सर्बियाचे टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच, यांनी हा विक्रम केलेला आहे. रॉजर फेडररच्या, स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या ग्रँड स्लॅम मधील 429 सामन्यांचा विक्रम नोवाक जोकोविच यांनी मोडलेला आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे ते मो फराह यांच्या संदर्भात न्यूज आहे. दक्षिण मुंबईत होणाऱ्या, म्हणजे आता ती स्पर्धा पार पडलेली आहे, 20व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अँबॅसिडर म्हणून प्रसिद्ध ब्रिटिश धावपटू मो फराह यांची निवड करण्यात आलेली होती. जी आपण बघितली की इरिट्रियाच्या एका धावपटूने त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणतात कारण त्याची स्पॉन्सरशिप टाटाकडे आहे. 20वी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेसाठी सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती, तर मो फराह यांची निवड करण्यात आली होती. ब्रिटिश धावपटू आहेत ते. ठीक आहे. पुढची न्यूज आहे अतिका मीर यांच्या संदर्भात. 10 वर्षाची अतिका मीर वर्ल्ड सिरीज कार्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भाग घेणारी भारताची पहिली महिला बनणार आहे. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. वर्ल्ड सिरीज कार्टिंग चॅम्पियनशिप मध्ये भाग घेणारी भारताची पहिली महिला कोण ठरणार आहे, तर अतिका मीर हे त्यांचं नाव आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील ती रहिवासी आहे. मार्टिन गप्टिल निवृत्त झालेला आहे. क्रिकेटचा फलंदाज कोणत्या देशाचा आहे असं विचारलं जाऊ शकतं. हे नाव लक्षात ठेवायचंय. न्यूझीलंडचा फलंदाज आहे मार्टिन गप्टिल. 8 जानेवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. ठीक आहे. पुढची न्यूज आहे ओडिशा राष्ट्रीय खो खो संघाचा प्रायोजक. महत्वाची न्यूज आहे. ओडिशा सरकारने 6 जानेवारी 2025 रोजी भारतीय राष्ट्रीय खो खो संघासाठी 3 वर्षांचा प्रायोजकत्व कराराची घोषणा केलेली आहे. म्हणजे कोणतं राज्य भारतीय राष्ट्रीय खो खो संघासाठी प्रायोजकत्वाचा करार केला आहे किंवा भारतीय खो खो संघाचा प्रायोजक म्हणून भूमिका बजावणारं राज्य कुठलं, असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ओडिशा हे राज्य आहे, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही 2 देशांमध्ये पार पडते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी आंतरराष्ट्रीय कसोटी आहे, त्याला बॉर्डर गावस्कर या नावाने ओळखलं जातं. 1996-97 मध्ये याची पहिली आवृत्ती पार पडलेली आहे. ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डन आणि भारताचे सुनील गावस्कर या दोघांचं नाव या ट्रॉफीला देण्यात आलं. जी 2024-25 ची आवृत्ती होती त्याचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहे, हे लक्षात ठेवायचंय. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं किंवा बॉर्डर गावस्कर ही स्पर्धा कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केली जाते असं विचारलं जाऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून ही माहिती महत्वाची आहे. पुढची न्यूज आहे वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप संदर्भात. न्यूयॉर्क येथे 2024च्या वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मॅग्नस कार्लसन, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन आणि रशियाच्या इयान नेपोन्मिया या दोघांची प्रतिष्ठित विजेतेपद विभागून देण्यात आलेलं आहे. आणि इतिहासात पहिल्यांदाच 2 खेळाडूंना वर्ल्ड ब्लिट्झ स्पर्धेचं विजेतेपद विभागून देण्यात आलं. एक आहे नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा इयान नेपोन्मिया. ठीक आहे. पुढची न्यूज आहे डॅनिल सोवेलेव वर बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने रशियन टेनिसपटू डॅनियल सोवेल्व्हा डोपिंगसाठी 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे. जुलै 2024 मध्ये प्रतिबंधित पदार्थ मेल्डोनियम साठी
सेवेल्व्हेची चाचणी सकारात्मक आली होती, त्याच्यामुळे त्याच्यावरती 2 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. पुढची न्यूज आहे खो खो वर्ल्ड कप संदर्भात. आपण मागे बघितले खो खो वर्ल्ड कप पार पडलेला आहे, त्याचं महिला आणि पुरुष दोन्ही संघाचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे. तर सलमान खानची खो खो वर्ल्ड कपच्या सदिच्छा दूतपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. भारतीय खो खो फेडरेशनने खो खो वर्ल्ड कपला प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि टायगर श्रॉफ यांची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2025 मध्ये जो खो खो वर्ल्ड कप पार पडलेला आहे त्याची सदिच्छा दूत किंवा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? सलमान खान आणि टायगर श्रॉफ हे 2 नावं लक्षात ठेवायची आहे. 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. आपण त्याचं डिटेल माहिती मागच्या स्लाइड्स मध्ये बघितलेली आहे. पुढे आहे नॅट सायव्हर ब्रँट यांचा विक्रम झालेला आहे, त्या संदर्भात न्यूज आहे. इंग्लंडची फलंदाज आहे नॅट सायव्हर ब्रँटने महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केलेला आहे. महिला कसोटीमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केलेला नॅट सायव्हर ब्रँट कोणत्या देशाचा आहे, असं कोणत्या देशाच्या फलंदाज आहेत असं विचारलं जाऊ शकतं. तर इंग्लंडच्या त्या फलंदाज आहेत. नाव लक्षात ठेवा, नॅट सायव्हर ब्रँट. ओके. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध 96 चेंडूमध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. पुढची न्यूज सुद्धा क्रिकेट संदर्भात आहे. शकीब अल हसनवर बंदी घातलेली आहे. बांगलादेशचा क्रिकेटपटू, बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्याची गोलंदाजी कृती बेकायदेशीर घोषित केल्यानंतर, म्हणजे जे गोलंदाजी करण्याची स्टाईल आहे त्यालाच बेकायदेशीर त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि त्याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज सुद्धा स्मृती मंधना यांच्या संदर्भात आहे. स्मृती मंधना यांनी 11 डिसेंबर 2024 रोजी एका कॅलेंडर वर्षामध्ये 4 एकदिवसीय शतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. एका कॅलेंडर वर्षात 4 एकदिवसीय शतक झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर स्मृती मंधना यांनी ती कामगिरी केली. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली. मंधनाच्या एकूण एकदिवसीय शतकांची संख्या 9 झालेली आहे. 9 एकदिवसीय शतक त्यांनी ठोकलेले आहेत. पुढची न्यूज आहे पहिले भूमिगत शूटिंग रेंज याच्या संदर्भात आहे. दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. दिल्लीमधील रोहिणीच्या एनसीसी भवन या ठिकाणी एनसीसी कॅडेट्स साठी देशातील पहिल्या भूमिगत शूटिंग रेंजचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं होतं. सरळ एक 1 लाइनर मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातील पहिल्या भूमिगत शूटिंग रेंजचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं, तर दिल्लीमध्ये रोहिणी या ठिकाणी करण्यात आलं, हे लक्षात ठेवा. पुढची न्यूज आहे आशियाई ई स्पोर्ट्स गेम. आता आपण मागच्या स्लाइडमध्ये ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स बघितले, तर आता या ठिकाणी आशियाई ई स्पोर्ट्स गेम संदर्भात न्यूज आहे. बँकॉक येथे ही स्पर्धा झाली, हे लक्षात ठेवा. थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी ही स्पर्धा झालेली आहे आणि पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पहिल्या आशियाई ई स्पोर्ट्स गेम 2024 मध्ये भारताच्या पवन कॅम्पेली यांनी 2 डिसेंबर 2024 रोजी ई फुटबॉल मध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. ई फुटबॉल या स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं आणि या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलं पदक होतं. पवनला मिस्टर टॉमबॉय या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा झाली असं विचारलं जाऊ शकतं, तर बँकॉक या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याच्यानंतर पवन कॅम्पेल्ली यांनी ई फुटबॉलमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचं आहे पहिला अंधांसाठी महिला T20 वर्ल्ड कप, त्या संदर्भात न्यूज आहे. नियोजित स्पर्धा आहे 2025 मध्ये नियोजित अंधांसाठीच्या पहिल्या महिला T20
वर्ल्ड कपसाठी यजमान म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली, तर त्याचं आहे उत्तर भारत. म्हणजे भारताची निवड त्या ठिकाणी करण्यात आली, हे लक्षात ठेवा. मुलतान पाकिस्तान या ठिकाणी जी डिसेंबर 2024 रोजी झालेल्या जागतिक अंध क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2025 मध्ये नियोजित असलेल्या अंधांसाठीच्या पहिल्या महिला T20 वर्ल्ड कपचे यजमान म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली, तर भारत हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढची न्यूज आहे अर्जुन एरिगासी यांचा विक्रम झालेला आहे. त्या संदर्भात 21 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आहेत अर्जुन एरिगासी. बुद्धिबळातील प्रतिष्ठित 2800 येल्लो मानांकन गाठणारा इतिहासातील दुसरा भारतीय ठरलेला आहे. यापूर्वी विश्वनाथ आनंद यांनी अशा प्रकारची कामगिरी केली होती. शास्त्रीय बुद्धिबळ रेटिंगमध्ये 2800 येल्लो टप्पा करणारा अर्जुन हा इतिहासातील 16वा खेळाडू ठरलेला आहे. तेलंगणातील वारंगल येथील रहिवासी असलेल्या अर्जुनने वयाच्या 14व्या वर्षी ग्रँड मास्टर हे विजेतेपद किंवा हा किताब त्यांनी मिळवलेला होता. पुढची न्यूज आहे सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसंदर्भात. भारताच्या PV सिंधू यांनी या स्पर्धेतील एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू यांनी 1 डिसेंबर 2024 रोजी सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. त्यांनी चीनच्या वू लुओ यू यांच्यावर मात केली. तिसऱ्यांदा ही स्पर्धा सिंधूने जिंकलेली आहे. याच्यापूर्वी 2017 आणि 2022 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं होतं. भारताच्याच लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे, हे लक्षात ठेवा. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? PV सिंधू यांनी. आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं? लक्ष्य सेन यांनी. आणि भारताची जी महिला दुहेरीची जोडी आहे त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीचं विजेतेपद त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. आता लक्ष्य सेनने जे पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावले त्यांनी सिंगापूरच्या जिया हेंग जॅसन तेह याच्यावरती विजय मिळवला. या स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही पहिलीच भारतीय जोडी ठरलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या आजच्या क्रीडा घडामोडी संपलेल्या आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. येणारा पुढचा टॉपिक आपला असणार आहे पुरस्कार. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची या ठिकाणी अपडेट आहे, ही 2 पुस्तकं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. या दोन्ही पुस्तकांना खूप चांगल्या प्रकारे मुलांचा प्रतिसाद मिळतोय. रिव्हिजन नोट स्वरूपात आपण या पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. पहिलं पुस्तक आपण पर्यावरण या विषयाचं एक नोट स्वरूपात पुस्तक काढलेलं आहे. छोटंसं पुस्तक आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. 2 कलर मध्ये हे पुस्तक आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. तुम्हाला येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, त्याच्यानंतर ग्रुप C ची मुख्य परीक्षा आहे, त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. हे एकदा पुस्तक चाळून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर दुसरं आपलं महत्वाचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल. हे तुम्हाला सरळ सेवा परीक्षेपासून ते MPSCच्या द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे. एकदम अपडेटेड आकडेवारी आणि पूर्णतः मॅपच्या स्वरूपात आपण हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला मॅप असेल किंवा इन्फोग्राफिक्स असतील, हे सुद्धा 2 कलर मध्येच अवेलेबल आहे. दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुस्तक दुकानामधले तुम्ही खरेदी करू शकता किंवा आपले सिम्प्लिफाईडची वेबसाईट आहे simplifiedcart.com. या वेबसाईट वरून सुद्धा सवलतीच्या दरात तुमच्या घरपोच सेवा तुम्हाला म्हणजे ह्याचे कुरिअरद्वारे मिळून जाईल. हे दोन्ही पुस्तकं तुम्ही नक्की एकदा चाळून पहा, आवडले तर नक्की तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पुन्हा भेटूया. आपला पुढचा टॉपिक असणार आहे पुरस्कार या संदर्भात. पुढचं टॉपिक पण फार महत्वाचं आहे. आतापर्यंतचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या YouTube चॅनलवरती सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि टेलिग्रामवर सुद्धा आपली लिंक अपलोड केली जाईल. ह्या व्हिडिओची सुद्धा
आणि येणारे जे काही व्हिडिओ असतील तर सिम्प्लिफाईड एमपीएससी सिम्प्लिफाईड नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, एमपीएससी मंत्रा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे दोन्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.